काय नशीब आहे ना पप्पा. म्हणजे इतके दिवस झाले मला आपली पाना गँग सारखं सांगते की चकुल्याला सांगून टाक ना, काय प्रॉब्लेम आहे सांगून टाक. पण मला नाही बाबा जमलं. म्हणजे म्हणजे माझ्या हात नेमकं काय सुरू आहे ते मला कळतच नव्हतं. आणि आज काय करतोय आम्ही, तर नवरा बायकोचं नाटक करतोय. पण तुम्हाला सांगू का, मला हे सगळं करताना ना खूप मजा येते. म्हणजे आतून असा खूप आनंद होतोय. म्हणजे पहिल्यांदा मी असं छकुल्याबरोबर एवढा वेळ घालवला आणि अशी भीती पण नाहीये ना ओळखीचं कोणीतरी येईल. इथे सगळी अनोळखी माणसं आहेत, त्यामुळे छान वाटत. पण तुम्हाला एक सांगू का पप्पा, मला ना आज एक गोष्ट जाणवलीच की एवढे दिवस मला असं वाटायचं की हे आत माझ्या नेमकं काय होतंय, काय वाटतंय तुला त्याच्याबद्दल, तर काही समजत नव्हतं. मला आज जाणवतंय की मला तो आवडतो. म्हणजे त्याचा विचार केला की छान का वाटतं हे कळत नव्हतं मला, पण आता कळतंय छान का वाटायचं. म्हणजे मी हा पण विचार केला पप्पा की हे सगळे एवढे बोलतायत, नाटक चालू आहे हे सगळं, तर मी आणि आशू असे एकत्र येऊ का कधी. तर वाटतंय की हो येऊ आम्ही. पण माझ्याच मनाला वाटतंय ते, पण वाटतंय. आणि अजून असं वाटून गेलं की मी त्याला सगळं माझ्या मनातलं सांगून टाकू का. हा म्हणजे तोपर्यंत सांगत नव्हते ठीक होते की मलाही कळत नव्हतं हे नेमकं काय माझ्या आत होतंय मला जाणवत नव्हतं, तोपर्यंत सांगत नव्हते ठीक आहे. पण आता जर मला वाटतंय त्याला सांगून टाकायला काय हरकत आहे. म्हणजे माझं मन पण शांत होईल ना, मला पण छान वाटेल, हलकं वाटेल. आणि त्याच्याही मनात काय हे कळेल आपल्याला. मी सांगून टाकू त्याला. हा हा बघा, मी होकारार्थी मान हलवते. म्हणजे तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे यातून कळतंय. मला कसं माहिती ती पत्रिका कशी फाटली ते, आणि मी का बदलीन त्या पत्रिकेवरचं नाव. दिव्या, मी म्हणलं का पत्रिका तू फाडली म्हणून. हा तुमचा ना फक्त आणि फक्त शिवावरच विश्वास आहे. तुम्ही तिच्या सोबत राहा, मला नाही या घरातच नाही राहायचं. जेव्हा बघितलं तेव्हा संशय. हा उणगायला काहीतरी चान्सच पाहिजे असतो. कठीण आहे ह्या पोरीचं, लय कठीण आहे. आई, मला ना शिवानीची खूप काळजी वाटते हो. म्हणजे जसं गुरुजी म्हणाले, ही पत्रिका जर खरंच शिवानीची असेल आणि ती असंच वागत असेल तर. वंदे, अगं नग टेन्शन घेऊस. मी तुला सांगते का नाही की ह्या पत्रिकेत नक्की काहीतरी घोळ आहे. नाही हे बघ, तुला जर असं वाटतंय का नाही का गुरुजी म्हणले ते समजा खरं असेल ह्या पत्रिकेतलं, तर आपण दुसऱ्या गुरुजीसनी दावूया की पत्रिका. हा मग तर तुझं समाधान होईल का नाही.
नग टेन्शन घेऊस, समद चांगलंच होणार आहे आपल्या पोरींचं. छकुला आणि मी खरंच एकत्र येऊ शकतो का? खरं तर मला खूप आवडेल. मी माझं आयुष्य हसत हसत त्याच्याबरोबर काढू शकेन. पण असं होऊ शकतं का? हे घे पूजेचं पान. अच्छा, म्हणजे हे ते पान आहे का की मी जर ते हाताच्या मुठीत चुरगळलं आणि माझ्या हातावर रंग आला तर माझी इच्छा पूर्ण होईल. हो, तू एकदा करून तर बघ, मग तुला खरं वाटेल. म्हणजे होऊ शकतं. भाऊ, पंख्यासाठी एक पंखा पाहिजे वारं घालायला. हाताचा रंग तर लाल झालाय. सांगून टाकावं का तुला सगळं माझ्या मनात काय ते? खरं तर इच्छा खूप आहे, सांगू कसं? हा माणूस तर ढाराढूर झोपलाय. पण तुला माहितीये का छकुल्या, मी तुझी वाट बघीन. आतापर्यंत बघत आले ना तशीच. मला खरंच तुला सगळं सांगायचं. काय मग? काय करतोयस काय? महाराजा पधार रहे हैं, होशियार. झाली का तयारी? झाली ना तयारी. मस्त नदीवर गेलो, फ्रेश झालो, आंघोळ केली, छान वाटलं एकदम. वा, झोप झाली? हो झाली ना झोप. तुझी झाली? हो, एकदम कमाल झाली झोप. तुला सांगू का, कालची रात्र मी विसरूच नाही शकत. तुला माहिती, मला ना काल रात्री स्वप्न पडत होती. काय? म्हणजे एकतर मी कोणाचा तरी उबदार छान हातात घेऊन झोपलो होतो आणि छान वाटलं. आईची आठवण आली. एकंदरीत सगळं छान झालं. हा हा, छान वाटलंय. वा, चला मग. नाही, मला इथेच थांबायचं. अरे चल, अरे चला निघूया. चला बरं, निघालं तुम्ही. काय मुक्काम करायचंय का आणखी? नाही, आवडलं असतं पण काम आहेत खूप. थँक्यू, तुम्ही इथे राहायला आम्हाला परवानगी दिलीत.
म्हणजे तुम्ही नसतात आमचं काय झालं असतं काय माहिती. आणि मजा आली हा तुमच्या उत्सवाला. इथं येणारी समधी असंच बोलून जातात बघ. वय आणि पुढच्या वर्षी बी या बरं. हो हो येऊ की आम्ही नक्की येऊ. आणि आम्ही नाही अख्ख्या गँगला पण घेऊन येऊ. वय वय समद्यांना घेऊन या. आणि आता तुमचं लगीन होईल मग जोडीने या. आम्ही भिरवाई समोर तुमची वट्टी भरू. अरे पोरांनो, तुम्ही आमच्या घराला आलात म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं. इथल्या चालीरीती पाळल्यात यात सगळं आलं बघा. नाहीतरी आजकालच्या पिढीला कुठं सगळं आवडतं व. बरं या चला पोरांनो. चला. कशाला एवढं सगळं केलं तुम्ही? असं कसं पोरी? अगं लगीन होणाऱ्या मुलीला असं मोकळ्या हाताने नाही पाठवत येत बाळा. आणि ते आमच्या भिरू आईला बी नाही आवडणार. नाहीतर काय. आणि आता तुझं लगीन ठरलंय मग देवीचा आशीर्वाद घे की पदरी पाडून. शिवा घे ग, एवढे सगळे म्हणतायत तर ओटी भरून घे. अगं ये ग ये, बस बस. हो हो. नमस्कार करा. सौभाग्यवती भाऊ. येतो आम्ही. आजच्या एवढी भारी सकाळ कधीच गेली नव्हती माझी. खूप भारी वाटतंय मला आज. भाऊ पंख्यासाठी एक पंखा पाहिजे वारं घालायला. बघूया. छकुल्याला रंग ओळखता आला तर आला.
आजीला चहा नाही दिला. आज आजीला माझ्याकडनं चहा. अरे वा, आज सकाळी सकाळी शिवाच्या हातचा चहा प्यायचा होय? अरे म्हणजे काय, एक मिनिट थांबा. येस, हे घे, आज तुला माझ्याकडनं चहा. अरे वा, असा जर रोज चहा मला मिळाला का नाही तर लय भारी मज्जाच येईल. तर जरा मी पण पिते. शिवा, शिवानी, काल रात्रभर कुठे होतीस तू? शिवानी, काय विचारते मी? काल रात्रभर कुठे होतीस तू? आज पुनवच्या उत्सवाच्या दिवशी हे लगीन झालेलं जोडप इथं आलं या. एकमेकांना घास भरवला ना तर प्रेम वाढतं बघा. काल रात्रभर कुठे होतीस तू? मी मी गॅरेजवर होते. अगं तिकडे काम होतं तर मग मला झाला तिथेच उशीर झाला. अगं असं रात्रभर बाहेर थांबणं बरं नाही ग. अगं काय काय बोलत असतात मागे. तुला एवढं तरी काय ग, अशी हसतेस काय? अय्यो, काय झालं हिला? शिवानी, एकट्यातच काय हसतेस अशी? ते अगं ते काय झालं माहितीये का, काल आम्ही गॅरेज बंद करून निघत होतो ना, तर तिकडे ना एक जोडपं आलं अगं. आणि त्यांची म्हणे गाडी बंद पडली आणि ते म्हणाले की आत्ताच्या आत्ता गाडी दुरुस्त करून पाहिजे. तर मग काय करणार ना. आणि ती गाडी कशाने बंद पडली होती, काय झाली ते जरा सगळं बघायला वेळ गेला. आणि तू म्हणते ना आई की गरजूला मदत करायची असते, मग मी केली मदत. बरोबर आहे ते शिवा, पण एक फोन करत जा का लेकरा. काळजी वाटते का नाही आम्हासनी? दुसरं काय बी नाही, एक फोन करायचा. हो ग बाई आजी, माझं चुकलं. यापुढे असं नाही होणार. चला मी निघते, मला ना खूप उशीर होतोय. बाय बाय. अगं शिवा, आता अगं ऐक की. वंदी, काय ग, काय झालं हिला? ऍक्च्युली सुहासने काही पॉइंटर्स काढून ठेवले होते. आशूच्या शाळेचा रिझल्ट यायचा ना हातात, त्यावेळेला सुद्धा एवढी धाकधूक कधी झाली नाही मला जेवढी आज होते. नाही हा, पण कीर्तीचा शाळेचा किंवा कॉलेजचा रिझल्ट असायचा ना, तेव्हा आपण देव पाण्यातच बुडवून बसायचो. काय भाऊ? आय एम शुअर की याने नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला असणार. याला एवढं नॉलेजच नाहीये की हा छान रिपोर्ट बनवू शकेल.